शुभ सकाळ सगळ्या गोड मैत्रिणींना. गुरुदेव दत्त. काल मी जो विषय मांडला तो होता आपला आराध्य दैवत कोण आहे, कसे आपल्या देवाचे आपल्यासोबत जे नाते ते कसे ओळखावे, हे मी थोडक्यात माहिती सांगितली. आज आपण पाहूयात की आपण नामजप कसे करायचे आहे. हे बघा, नामजप म्हणजे प्रश्नातच उत्तर आहे. नामजप म्हणजे देवाचं आपल्याला सतत ध्यान करायचं आहे. मग तुम्ही हरे कृष्ण म्हणा, कृष्ण म्हणा, गुरुदेव दत्त म्हणा. तुम्ही पोळ्या लाटताना, कुठलंही काम करताना, म्हणजे मला तर शक्यतो कुठलंही छोटंसं काम जरी मी पण मनात मातलं तेच विचार, तेच नामजप चालू असतात. मग अखंड नामजप करा. किती करायचे ह्याच्यावर काही उत्तर नाही आहे. जेव्हा आपण खाली बसून मॅटवर देवासमोर जप करतो ना, तेव्हा तुम्ही ओम आणि श्री या मंत्राचा उपयोग करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे मंत्र म्हणतात, ओम आणि श्री हे शब्द येतात, तेव्हा तो मंत्र तयार होतो. आलं लक्षात? आणि जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता त्याला म्हणायचं नामजप. तर हे जे नामजप आहे हे तुम्ही कुठेही करू शकता. नामजप म्हणजे देवाचे नाव घेणे, थोडक्यात साध्या आणि सोप्या भाषेत. तर देवाचे नाव घ्यायला तर आपल्याला कुणी अडवत तर नाही ना. मग काय आहे, आपल्याला देवाने सगळं दिले, हा देह दिला आहे, हे जग दाखवले. मग आणि देवाचं नाव घेतलं तरच आपण मोक्षाच्या मार्गापर्यंत जाऊ शकतो ना. बाकी सगळं आपण आपली कर्तव्य पार पाडत पाडत आपलं जे आहे ध्यानधारणा किंवा नामजप म्हणा, हे सगळं एकीकडे चालू ठेवायचे, म्हणजे आपलं जीवन सुरळीत आणि सुखमय होते. नामजपाचा महिमा इतका आहे ना की तुमचे कर्मबंधन खूप जास्त प्रमाणात तुमचे कर्म असतील, म्हणजे म्हणतात ना, तर त्या कर्मबंधनातून सुटका हे नामजपामुळे होते. हे बघा, तुम्हाला तुमचे कर्म भोगावे तर लागणार आहे, पण त्याचे जे म्हणतात ना परिपक्वता असतं ना त्या कर्माचे, ते कमी होते. म्हणजे ते तीव्रता त्या कर्माची कमी होऊन जाते. कारण नामजप म्हणजे तुम्ही एक प्रकारची ध्यानधारणा करताय. तुम्ही देवाला रोज आठवताय, आठवण करताय की देवा मी तुझं नाव घेतोय. देव तुमच्याशी कनेक्ट होते. एक प्रकारे तुम्ही देवाला फोनच लावताय. आणि सारखं सारखं कोण फोन करते, देव तर तुमच्याकडे लक्ष देणारच ना. आणि अशा प्रकारे तुमच्या कर्मबंधनातून लवकरात लवकर सुटका होते. म्हणून नामजपाचा महिमा खूप मोठा आहे बरं. नक्कीच लवकरात लवकर नामजपाला सुरुवात करा. मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते, तर येताना नारायण खमंग ढोकळ्यामधून ढोकळा आणि ही सुरईची वडी घेऊन आली. तर ही सुरईची वडी पाहून तोंडाला तर पाणी चटकन सुटते नाही का. कोणाकोणाची फेवरेट आहे. खूप साऱ्या लोकांना ही सुरईची वडी नक्कीच आवडत असते. आणि मुलीसाठी ढोकळाही घेऊन आले. शनिवारचा दिवस होता, त्यामुळे मुलीची शाळा सकाळी लवकर असते. ती लवकर घरी आले होते. मग ब्रेकफास्टला आम्ही असं हे प्लॅनिंग ठेवलं होतं आणि म्हटलं चला आता आपण घरी नसल्यावर मुलीला काहीतरी नवीन रेसिपी शिकवूयात, जी सोपी पण असेल आणि तिला तिचं पोटही भरता येईल. काय असेल काय झालं? संध्याकाळचे स्वयंपाकाची तयारी चालली आहे. आराध्याचं काय चाललंय बघा इकडे. येतच नाहीये. डोसे करायचे ठरलेत नाचणीचे, हो की नाही ग. मी माझं काम करत होते, तर ती म्हटली मम्मा मी करते तयारी बऱ्यापैकी काय करायची ते. मुलांसोबत कधी हसत खेळत राहिला किती बरं वाटतं नाही का. कारण काही गोष्टी अशा असतात ना, या वयात मुली आपल्याला शेअर करतात नाही करत. म्हणून थोडंफार फ्रेंडली त्यांच्यासोबत राहिलेलं कधी छान. म्हणून मी हसत खेळत तिच्याशी नेहमी राहत असते. आराध्य करत असते मला अधूनमधून हेल्प किचन मध्ये. समजा मला कुठल्या कामाचा वर्कलोड असेल तर करत असते काही नाही काही. तिला पोळ्या पण लाटता येतात, किचन मधलं बऱ्यापैकी तिला काम जमतं. पोळ्या जमतात, पीठ मळायला जमतंय, हो की नाही. भाजी करते बटाट्याची, अजून एवढी नीट नाही जमत पण तिच्या मानाने एवढं कोणी करत नाही तेवढं करते. ते म्हणतात ना, एक तरी मुलगी पोटाला असावी. खरंच मी खूप या बाबतीत नशीबवान आहे की माझी मुलगी मला खूप समजून घेते. काही बोलायच्या आधीच करते. हे बघा, आता हेल्दी किती खायचं तिला म्हटलं की हेल्दी खा, पण नाही. गेला तरी फ्रेंच फ्राईज काढले, शेवटी फ्रेंच फ्राईज तळले स्वतःचे स्वतः. मी आले तर पाहते तर काय ते फ्रेंच फ्राईजचे ते नाचणीचं पीठ तसंच बाजूला ठेवलं तिने, आणि हे फ्रेंच फ्राईज आणि मोमोज तळायला घेतलेत.
असलं आवडतं आम्हाला खायला. सॅटर्डे संडे विकेंड असल्यावर मी काही बोलत नाही, फोर्स करत नाही. नेहमी भाजी पोळी डब्यात असतेच, त्यामुळं म्हटलं जाऊ दे. इकडे पाहता का केवढा पसारा करून ठेवलेला आहे हा बेडरूममध्ये. आणि गपचूप उंदरासारखं तिकडे तोंड करून कुरतडून खाणं चालले ते मोमोज. चला इकडे मी लागले आहे भाजीच्या तयारीला. हरभरा मी शिजवून घेतलाय. मला पण थोडी भूक लागलेली म्हणून मी हरभरा उकडलेला खाल्ला. आणि एका साईडला इथे मी कांदे भाजून घेते. मग अशी मी धना आणि तीळसुद्धा भाजून घेतलेलं आहे तव्यामध्ये. आणि इकडे कांदे भाजायला ठेवले एका साईडला आणि ते टोप जे आहे ते त्याच्यामध्ये हरभरे उकडून ठेवलेले आहेत. म्हणजे मला अशी पितळी भांडी छान वाटतात वापरायला म्हणून वापरते. असा भाजलेला कांदा असला की बरं पडतं. चला एकीकडे मी शेंगदाणे भाजता वाटणाची तयारी करते आहे. आलं घेतलं आहे, छोटासा आल्याचा तुकडा. आणि हे बाकीचं मगाशी भाजलेलं पांढरे तीळ आणि धने घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कांदेही ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वाटण्याची मी तयारी करत आहे माझ्या. हे काळे वाटण मी करत आहे कारण भाजीला काळं वाटण छान लागतं हरभरा आणि बटाटा टाकून भाजी केल्यावर. यामध्ये मी माझं आत ऑलरेडी भाजलेलं खोबरं आहे काळं आणि फुटाण्याची डाळ घेतली आणि लसूण घेतले. एका टोपमध्ये तेल आणि जिरं मोहरी कढीपत्ता ॲड केला आहे. चांगला लाल तिखट ॲड केले. गोडा मसाला ॲड केला 1 चमचा आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. सगळं 1 चमचाच घेतलेला आहे, जास्त तिखट नको म्हणून. आणि ॲड केले आपण वाटलेले ते काळे वाटण. त्यामध्ये ॲड करते मी शाही गरम मसाला सुहानाचा. खूप छान टेस्ट येते भाजीला. म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना खूप अशी वेगळीच चव येते. म्हणजे गावाकडची चुलीवरची जशी भाजी लागते काळी रस्स्याची भाजी तशी लागत होती. इतकी छान झाली होती ना ही भाजी, काय सांगू तुम्हाला. तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून पहा. थोडा बटाटा होता तोही ॲड केला कारण बटाटा हरभऱ्याच्या भाजीसोबत छान लागतो. इथे मी हरभरा ॲड केलेले आहेत जे उकडलेले आहेत आणि पाण्यासकट ॲड करायचं. थोडं का होईना हरभऱ्यामध्ये पाणी शिजताना ठेवायचं कारण ती चव वेगळीच लागते भाजीची. आणि त्या भाजी आपली होत आलेली आहे आणि 2 मिनटं असा त्याच्यावरती झाकण ठेवायचं. इकडे मी भात लावलेला आहे एका साईडला. झाकण कशासाठी ठेवायचं तर झाकण ठेवल्याने ते मसाले छान असे मुरतात. आणि वरतून शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. मग अशी जे शेंगदाणे वाटली त्याचाच मी कुटे केला आणि तोही ॲड करून घेतला. इथे गरमागरम भाकरी झालेली आहे, भाजी रेडी आहे. चला तर मग आता मस्त चुरून मुरून खाऊयात आणि गावरान आपल्या काळ्या रस्स्याच्या भाजीची टेस्ट घेऊयात.